नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये विदर्भ रुक्मिणी. आजचा आपला मेन्यू आहे ब्रेड चीज कटलेट. तर आता चला, हा पदार्थ बनवायच्या आधी आपण काय करत असतो, सर्वप्रथम आपण अन्नपूर्णेला नमस्कार करत असतो. तर चला तर मग अन्नपूर्णेला नमस्कार करून पदार्थ बनवूया. तर त्यासाठी लागणारे आपल्याला साहित्य बघायचे आहेत. तर सर्वप्रथम आपण इकडे साहित्य घेतलेले आहेत, बारीक कट करून घेतले आहेत आपण. एक कांदा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या बारीक कट केलेल्या आहेत. इकडे आलं म्हणजे अद्रक, आणि इथे सांबार आमच्या विदर्भाचा, तुमची कोथिंबीर कट केलेली आहे. इथे ब्रेडचं पावडर घेतलेलं आहे मिक्सरमधून ग्राइंड करून. इथे 2 ते 3 चम्मच बेसन, इथे मीठ, कांदा लसूण मसाला, जिरं, कोरिएंडर पावडर, आणि इथे आपण काय घेतलेलं आहे, चीज घेतलेलं आहे अमूलचं. सोबत इथे बटाटे घेतलेले आहे बारीक कट करून, त्याला बॉईल करायला ठेवले आहेत. इथे अमूलचं आपण सोबत बटर घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण काय करूया, जे आपण बेसन घेतलं होतं 2 ते 3 चम्मच, त्याची प्युरी बनवूया. नेहमीप्रमाणे आपण त्याला प्युरी बनवताना सगळ्यात आधी अगदी कमी क्वांटिटीमध्ये पाणी ॲड करायचं. बेसन फार कमी घ्यायचं आहे आपल्याला, बेसन फार कमी घ्यायचं आहे आणि पाणी अगदी कमी प्रमाणामध्ये टाकायचं आहे. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला ते प्युरी मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याला चांगलं फेटायचं आहे आपल्याला पूर्णतः. म्हणजे त्याच्यामध्ये बारीक कुठल्याच प्रकारचे बेसनाचे दाणे नको राहायला. अशा प्रकारे आपल्याला ते चांगले फेटून घेतलेत आपण. त्यासोबत आपल्याला काय करायचं आहे, फेटताना विदर्भामधले तुम्हाला मी पदार्थ सांगितलेत. आता हे पदार्थ आपण बारीक कट करून घेतलेत, ते आपल्याला एका बाउलमध्ये व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. चवीनुसार आपल्याला जेवढं असेल तेवढं, लागत असेल तेवढं. म्हणजे मी मिरच्या फार खात नाही, त्यामुळे अगदी कमी प्रमाणामध्ये मिरच्या घेतल्यात मी. आणि ते बारीक कट करून घेतलेला कांदा, आमच्या विदर्भाचा सांबार आणि लसण. आणि हो, आमच्या विदर्भामध्ये आम्ही आलं जे असतं ना, त्याला आम्ही अद्रक म्हणतो. हो, आम्ही त्याला अद्रक म्हणतो. तसं जसं आम्ही कोथिंबीरला आम्ही सांबार म्हणतो, तसं आल्याला आम्ही अद्रक म्हणतो. सोबतच आपण हे पदार्थ टाकून घेऊयात. काय, जिरं, कांदा लसूण मसाला, धनेपूड, थोडीफार अगदी किंचित अशी मिरची टाकून घेऊ, मिरची पावडर, आणि त्याच्यामध्ये किंचित प्रमाणामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. हिमालयन सॉल्ट आहे ते, मी तेच यूज करते, त्यामुळे असं टाकून घेतलेलं आहे. सोबत आपण जी प्युरी बनवली होती बेसनाची, त्याच्यामध्ये मीठ आणि थोडाफार आमच्या विदर्भाचा सांबार, तुमची कोथिंबीर टाकून घेऊया. कारण त्याने काय होतं, बेसनाला अगदी खूप छान सुगंध लागतो. म्हणजे अतिशय चांगल्या प्रमाणात त्याला वास येतो त्याचा छान. म्हणून आपण त्यामध्ये नेहमीच तुम्ही पाहिले असतील माझे व्हिडिओ, मी नेहमी बेसनामध्ये आमचा सांबार टाकते. तर इकडे मी बघते आहे की बटाटे आपले शिजलेत की नाही. हां, आपले बटाटे शिजून झालेले आहेत. तर चला आपण त्याचे साल वगैरे काढून घेऊया. तर तत्पूर्वी आपण काय करू, हे जे आपण सामान घेतलेलं होतं त्याच्यामध्ये आपण काय करूया, थोडं बटर ॲड करून त्याला मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे पदार्थ एकत्र होतील. सांबार, कांदा, हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आणि आलं, सोबत आपण तिखट, मीठ वगैरे सगळं जे साहित्य टाकलेलं आहे ते. इथे बघा, मी आधीच ते काढून घेतलेत बटाटे, आणि व्यवस्थित त्याला आपण मॅश करूया आता. तर आपण त्याला मॅश करतो आहे. अशा प्रकारे अगदी फाईन मॅश करायचे आहेत त्याला व्यवस्थित. बघू शकता तुम्ही. हो, इथे आपल्याला कोणाचाच राग कोणावर काढायचा नाही आहे, व्यवस्थित मॅश करायचे आहेत. अशा प्रकारे आपण मॅश करतो आहे, जेणेकरून सगळ्या बटाट्यांना ते पदार्थ लागतील. मला असं वाटतं, आपण पदार्थ बनवताना माइंड फ्रेश ठेवला किंवा आपण हॅप्पी राहिलो तर पदार्थ खूप छान रुचकर होतो. सो ॲटलिस्ट स्वयंपाक करताना तरी पॉझिटिव्ह माइंडसेटनी आपण स्वयंपाक करायला पाहिजे. अशा प्रकारे आपण मॅश केलेलं आहे. तर थोडंफार जे राहिलेलं होतं मॅश करायचं, त्याला आपण हाताने पण करू शकतो. आणि जर ते व्यवस्थित मिक्स झालं नसेल पदार्थ वगैरे, बघू शकता तुम्ही. आणि आमच्या विदर्भामध्ये आम्ही चटुरे लोक असल्यामुळे आम्ही नवीन नवीन पदार्थ करून खायला आम्हाला खूप मजेदार वाटतं. आणि मला तर बटाट्याचे पदार्थ फार आवडतात, त्यामुळे मी बटाट्याचे नवीन नवीन रेसिपीज ट्राय करत असते. काही माझ्या स्वतःच्या आहेत, म्हणजे ज्या हे केलेल्या आहेत मी, त्या पण तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे पुढल्या सगळ्या व्हिडिओजमध्ये.
चला तर मग त्याला हाताने छान मॅश करूया, काही जे राहिले असतील ते. अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. मला आपल्या या विदर्भाच्या चॅनलमध्ये विदर्भासोबतच महाराष्ट्रातील सगळे पदार्थ बघायचे आहेत. तर इकडे आपण काय करूया, गॅसवर कढई, एक छोटं पॅन आहे ते तापायला ठेवूया. त्यामध्ये थोडं ऑइल टाकायचं. मी नेहमी तुम्हाला सांगते की जेव्हा आपल्याला फ्राय करायचं असेल तेव्हा कढई ही अगदी छोटी घ्यायची, आणि त्यामुळे काय होतं की तेल फार कमी लागतं. जे खायचं तेल असते ते अगदी कमी लागतं. त्यामुळे आपण ठेवलेलं आहे. इथे आपण चीज घेऊया. जे चीजचे आपले क्यूब्स होते ते काढून घेऊया. त्याचे जे कवर होते ते काढून घेऊया व्यवस्थित, कारण आपल्याला त्याला कट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित स्लाईसमध्ये. सो बघू शकता अशा प्रकारे आपल्याला त्याचं कवर काढून घ्यायचं आहे. कवर काढताना एक प्रिकॉशन घ्यायचे आहेत तुम्हाला, की हळूवाररित्या काढायचं. बिकॉज काय होतं, चीज ते डिस्टर्ब होऊ शकतं, म्हणजे मेल्ट होतं. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला स्लाईस करायचे आहेत त्याच्या व्यवस्थित. पण त्याला एवढे पण ठेवू शकतो किंवा त्याला बारीक परत कट करू शकतो आपल्या मर्जीनुसार. जास्त मोठे ठेवले तर काय होतं की जास्त लागतं, म्हणून अगदी बारीक फाईन त्याला ठेवायचे स्लायसेस अशा प्रकारे. आणि त्याला हातानं वेगळं करून घ्यायचं आहे, कारण ते अगदी म्हणजे व्यवस्थित सांभाळायची गोष्ट आहे चीज म्हणजे, कारण ते लवकर मेल्ट होऊ शकतं. म्हणून बाहेर काढल्यावर फ्रीझरमधून जेव्हा आपण बाहेर काढतो त्याला ते लवकर मेल्ट होतं नॉर्मल कंडिशनमध्ये आल्यानंतर. त्याच्यामुळे त्याला आपण फ्रीझरमधून काढल्यानंतर लगेचच शॉपिंगला घेऊन घ्यायचं. तर ठीक आहे, इकडे काय करायचं आता आपण, इकडे बटाट्याचं जे सारण घेतलेलं होतं ते बघू शकता त्याला आपण, आणि तिकडे काय घेतलं आहे आपण, बेसनची प्युरी. सो सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, ती बटाट्याचं सारण घ्यायचं एक आपल्या हातामध्ये. त्याला आपण शेप देऊया छान आपल्याला हवा तसा. तर त्याच्या आधी आपण हे जे क्यूब घेतले होते ते बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ते पुट करायचे आहेत, ठेवायचे आहे त्याच्यामध्ये. आणि त्याला रोल करून घ्या तुम्ही व्यवस्थित, ते निघायला नको बाहेर आणि ते आतमध्येच राहायला हवेत. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही ही प्रोसिजर व्यवस्थित बघा. आपल्याला असंच करायचं आहे, नाहीतर काय होतं, चीज जे आहे ते तेलामध्ये आपल्याला सांडेल, ते म्हणजे जे मेल्ट होऊन जाईल ते. तर आतमध्येच ते मेल्ट व्हायला हवं, यासाठी ते व्यवस्थित पुट करू ठेवायचे आहे आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला शेप द्यायचे आहेत. आपल्याला हवा तसा आपण शेप देऊ शकतो. याला राऊंड शेप देऊ शकतो, फ्लॅट शेप देऊ शकतो, हवा तसा देऊ शकतो. फक्त ही जी प्रोसिजर आहे ती व्यवस्थित बघा, नाहीतर काय होतं, भरपूर वेळा तो चीज बाहेर निघून ते तेलामध्ये सांडून एकदम फट आवाज येतो. त्यामुळे तेल पण सांडायची भीती असते. त्यामुळे प्रिकॉशन घेऊनच काम करायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे असे मी याचे 4 शेप बनवून घेतलेले आहे सिलेंड्रिकल आकाराचे, बघू शकता. आणि तुम्हाला सांगते, माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला अतिशय चटपटे पदार्थ बघायला मिळतील. तुम्हाला हवे तसे पदार्थ तुम्ही कमेंट करा मला, मी ते पदार्थ बनवेल. आणि तुम्हाला नवीन नवीन पदार्थ, फ्रेंच जर पदार्थ बघायचे असतील ते पण आपण बनवूया चॅनलमध्ये. म्हणून म्हणते सगळ्यांना सबस्क्राईब करा. आणि विदर्भाचे पदार्थ प्लस महाराष्ट्रातील फ्रेंच वगैरे मी सगळे पदार्थ सांगणार आहे तुम्हाला. तर बघू शकता अशा प्रकारे आपण सगळे शेप देऊन ठेवलेले आहेत. राऊंड, फ्लॅट, सिलेंड्रिकल सगळे शेप बनवलेले आहेत. अशा प्रकारे सगळ्या बटाट्याच्या सारणाचे आपण काय करूया, शेप बनवूया. तर याच्यामध्ये मी एक तुम्हाला सांगते, हळद ॲड केलेली नाही आहे. हळद मी जास्त ॲड करत नाही जेव्हा सारण बनवते तेव्हा, कारण काय होतं की नाही ते म्हणजे व्यवस्थित लागत, चव नाही येत त्याची व्यवस्थित, म्हणून. आणि अशा प्रकारे सगळे आपण बनवून ठेवलेले आहेत. सगळे चीज आपण यूज करणार आहोत. कशामध्ये आपण 1-2 पण यूज करू शकतो, कशामध्ये 1 पण यूज करू शकतो, ज्याला हवं तसं. काही लोक कमी यूज करतात चीज खायला, काही जास्त करतात. तर आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण ते यूज करू शकतो. इकडे कढईमध्ये तेल तापलेलं आहे, भरपूर तेल गरम झालेलं आहे. मला असं वाटतं ते बंद करावं लागेल आपल्याला, कारण हे बनवण्यामध्ये वेळ गेला आपला. सो नाहीतर मग ते जळून जातात. सो आपण काय करूया, अशा प्रकारे आपण सगळे बनवून घेऊया आणि आता आपण ते फ्राय करूया छान. चला तर मग सर्वप्रथम मी गॅस मला असं वाटते बंद करायला पाहिजे, कारण तेल भरपूर तापलेलं आहे. आणि
विदर्भामधला जो सांबार अद्रक जे आहे ते सगळ्यांना महाराष्ट्रापर्यंत पोचवा. सगळे पदार्थ तुम्ही विदर्भामध्ये जर आले आणि इथल्या भाजीच्या दुकानामध्ये जर तुम्ही म्हटलं की आम्हाला कोथिंबीर द्या, तर तुमच्याकडे पहिले ते बघतील आणि नंतर मग तुम्हाला देतील सगळे. पण तुम्हालाही जर विदर्भाचे नवीन नवीन नावं माहिती करून घ्यायची असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे आपण काय केलं, बेसनचं जे बॅटर होतं बनवून ठेवलेली प्युरी, तर त्याच्यामध्ये आपण ते डीप केलं आहे, जो रोल बनवला होता. आणि इथे आपण जे ब्रेडचे मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलं होतं बारीक, त्याच्यामध्ये आपण त्याला मिक्स करून घेऊया. आणि आत्ता ते आपल्याला तेलात सोडायचे. बघा अशा प्रकारे आपण तेलात सोडलेले आहे, फ्राय होत आहे ते. आपण अशा प्रकारे सगळे जे आहे बनवलेले आपण राऊंड शेप सिलेंड्रिकलमध्ये वगैरे, हे बघा फ्राय झालेलं आहे. त्याला छान फ्राय होऊ द्यायचं. आणि सगळे जे आहे ते आपण ऑइलमध्ये फ्राय करायला टाकूया. बघू शकता. आणि अगदी काळजीपूर्वक टाकायचं, तेलामध्ये सोडायचे ते. खूप छान लागतात, कुरकुरीत होतात हे खायला. आणि खरंच आणि बनवायलाही इतकी मज्जा येते की म्हणजे आपण बोर होत नाही. ॲक्च्युली एखादा पदार्थ जर असेल बनवायला तर चांगला वाटतो बनवतात. तर अशा प्रकारे आपण फ्राय करून घेतलेले आहेत. चला मी तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता चीज अगदी व्यवस्थित त्याला हे झालेलं आहे आणि मिक्स झालेलं आहे ते. आणि ते इतकं क्रंची वाटतंय ना, कुरकुरीत झालेले आहेत. या मग खायला. तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.